नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 26 वेतनासोबत महागाई भत्ता 3% थकबाकी मिळणार. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहताना सुरू करूया. राज्यातील कर्मचाऱ्यांकरिता आताची काही चालू महत्त्वपूर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे पाहूया. मार्च वेतन. मार्च पेड इन एप्रिल वेतन त्याचबरोबर पेन्शनधारकाच्या पेन्शन देयकासोबत जुलै 25 ते ऑक्टोबर 25 या 4 महिने कालावधीमधील वाढीव 3% महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. याकरता आस्थापना प्रमुखांनी फरकाची तक्ते तयार करण्याचे काम सुरू करावेत. वेतन त्रुटी निवारण समिती. राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेली वेतन त्रुटी निवारण समितीमध्ये बऱ्याच पदांना न्याय मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून संप आंदोलन केले जात आहे. यामध्ये लिपिक, शिक्षक तर कर्मचारी यांचा समावेश आहे. एन-पी-एस-धारक कर्मचारी. राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट होण्यासाठी दिनांक 31 मार्च 26 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा लागणार आहे. जानेवारी 26 महागाई भत्ता वाढ. जानेवारी 26 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखी 2% वाढ निश्चित झाली आहे. यामुळे एकूण महागाई भत्ता हा 58% 60% पर्यंत पोहोचणार आहे. धन्यवाद.